नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. केतन अगरवाल प्रकरणी आज काय नेमके अपडेट आली आहे, चला पाहूयात. केतन अगरवाल हत्या प्रकरणामध्ये सिया गोयलचा प्रियकर आरोपी चेतन चौधरीचं आज लोहगडावर रिक्रिएशन केलं गेलं. लोणावळा पोलिसांनी गुन्ह्याचं रिक्रिएशन केलं. यावेळेस लोहगडावरील ज्या ठिकाणाहून केतनला दरीत ढकलण्यात आलं त्याच जागेवरून रिक्रिएशन वेळेस सियाच्या प्रियकरानं केतनचा पुतळा लोहगडावरून खाली ढकलला. दरीत पडल्यावर या पुतळ्याची जी अवस्था झाली ती पाहून पोलीसही हादरून गेले. पुतळा पूर्णपणे छिन्न विछिन्न झाला होता. त्याची अवस्था पाहून केतन अगरवालला किती वेदना झाल्या असतील, मृत्यू होण्याआधी तो किती विव्हळला असेल याची कल्पनाही करवत नाहीये. दरम्यान केतनच्या हत्येच्या दिवशी चेतन ज्या वेशभूषेत आला होता त्याच वेशभूषेत त्याला लोहगडावर आणलं होतं. साधारण 2 तास 40 मिनिटं गुन्ह्याचं रिक्रिएशन सुरू होतं. केतनच्या हत्येच्या दिवशी सीसीटीव्हीत दिसलेला चेतनच होता याची पोलिसांनी पडताळणी केली. दरम्यान 28 जून रोजी सिया गोयलला देखील लोहगडावर घेऊन पोलिसांनी गुन्ह्याचं रिक्रिएशन केलं होतं. त्यानंतर आज चेतन चौधरीला लोहगडावर नेऊन पोलिसांनी केतनच्या हत्येच्या गुन्ह्याचं रिक्रिएशन केलं. की काय काय झालं होतं त्या दिवशी त्याप्रमाणे आपण मेमोरंडम केलं आहे आणि पुढे तपास चालू आहे. त्यामुळे डॉक्युमेंटेशन घेतली आहे, साक्षीवर केलं आहे. आगे पुढे तपास चालू. तर गुन्हा घडला त्यावेळची पुनर्रचना रिक्रिएशन म्हणजे नेमकं काय असतं ते पाहूयात. जगभरात प्रमाण मानली जाणारी तपासाची ही एक पद्धत आहे. रिक्रिएशन त्याला मराठीत गुन्हे दृश्य पुनर्रचना असं म्हणतात. आरोपींना घटनास्थळी नेऊन गुन्हा घडताना काय घडलं असावं याची पुनर्रचना केली जाते. आरोपींचे दावे आणि साक्षीदारांचे जबाब किती खरे आहेत याची पडताळणी केली जाते. आरोपी साक्षीदारांचे दावे भौतिकरित्या शक्य आहेत का हे सुद्धा या पद्धतीमध्ये तपासलं जातं. गोळा केलेले पुरावे आणि जबाब जुळतात का हे सुद्धा पाहिलं जातं. यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो. गुन्हा किती वेळ घडत होता, कोण कुठे होतं, कुणी काय कृती केली याची पुनर्रचना केली जाते. मजबूत करण्यात, कोर्टामध्ये केस लढवण्यात याची मदत होते. तर केतन अगरवाल खून प्रकरणामध्ये पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे. ते लोहगडाच्या सीसीटीव्हीतील तरुण हा चेतन चौधरीच आहे हे सिद्ध करणं. याचं कारण म्हणजे 18 जून रोजी चेतननं त्याचा चेहरा पूर्णपणे झाकला होता आणि यामुळं पोलिसांनी त्याच्या चालीचं विश्लेषण करण्याचं ठरवलंय. फॉरेन्सिक तपासातील हे एक वेगळं तंत्र आहे. यामागचं शास्त्र म्हणजे प्रत्येक व्यक्तीची चाल ही वेगळी असते. हे वैज्ञानिक वास्तव आहे. त्या चालीचं AIच्या सहाय्यानं विश्लेषण करता येतं आणि त्यावरून व्यक्तीची ओळख पटवता येते. भारतासह जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये हा पुरावा ग्राह्य धरला जातो. ज्या केसमध्ये CCTV दृश्यांमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नसेल तिथे हे तंत्र वापरलं जातं. याही प्रकरणामध्ये आरोपीचा चेहरा हा दिसत नव्हता. त्याने मास्क लावला होता. त्याचा चेहरा दिसत नसल्यामुळं त्याच्या चालीचं विश्लेषण केलं जाईल. चालीचं विश्लेषण नेमकं कसं केलं जातं ते सुद्धा पाहूयात. आरोपीला घटनेदरम्यान जे कपडे परिधान केले होते तसेच कपडे घालून चालायला लावलं जातं. या चालण्याचं शास्त्रोक्त पद्धतीनं रेकॉर्डिंग केलं जातं. चालण्याची पद्धत, एका पावलाची लांबी, शरीराची ढब हे सगळं यामध्ये टिपलं जातं. पावले जमिनीला कोणत्या कोनात स्पर्श करतात हे सुद्धा मोजलं जातं. अत्यंत बारकाईने या सगळ्या गोष्टी टिपल्या जातात.
वरील निकष वापरून CCTV दृश्य आणि रेकॉर्ड केलेली दृश्य ही जुळवून पाहिली जातात. माणूस आपली चाल फार काळ बदलू शकत नाही, तसं करणं हे जवळपास अनेकांना अशक्यच आहे. त्यामुळे याचा तपासामध्ये पोलिसांना फायदा होतो. हा पुरावा प्रमुख पुराव्यांना आधार म्हणून ग्राह्य धरला जातो. केवळ चालीवरून गुन्हा सिद्ध होत नाही हेही तितकं खरंच आहे. मात्र हाही एक पुरावा आहे. तर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली आहे, ती पाहूयात. गुन्ह्यामधील अटक करण्यात आलेल्या आरोपींनी जे काही कबुली जबाब दिलेला आहे किंवा ज्या पद्धतीने गुन्हा केलेला आहे त्या पद्धतीचं रिकन्स्ट्रक्शन करून त्यांच्या कबुली जबाबामध्ये किती सत्यता आहे हे पडताळणी करण्यासाठी म्हणून घटनास्थळाचा असेल किंवा गुन्ह्याचा त्या ठिकाणी क्राईम सीन रिकन्स्ट्रक्शन या नावाचा शब्द वापरून त्या ठिकाणी तो रिकन्स्ट्रक्शन केलं जातं. खरं तर या केसमध्ये आरोपींनी हूड घातलेला आहे. त्याने आपला संपूर्ण चेहरा त्या ठिकाणी लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे की त्याच्या हालचाली कशा पद्धतीचा होता, त्याचा चालण्याचा वेग कशा पद्धतीचा होता, त्याची बॉडी लँग्वेज कशा पद्धतीची होती, जी त्याच्या रोजच्या आचरणामध्ये आहे का, आणि रोज तो त्याच पद्धतीने हालचाली करत असतो किंवा चालत असतो हे पडताळणी करण्यासाठी म्हणून या गुन्ह्यामधील हे रिकन्स्ट्रक्शन करण्यात आलेलं आहे. आणि तपासाच्या दृष्टीने बघायचं गेलं तर एक त्याचा पूरक दिशा मिळावी तपासाला यासाठी त्याचा उपयोग होतो. आरोपी किती कथन करतोय, जे कबुली जबाब त्याच्यामधली सत्यता आपल्याला किती आहे ते समजतं. आणि तो जर खोटं सांगत असेल तर मग त्याच्यामधून आपल्याला सत्य काय आहे हे बाहेर काढण्यासाठी त्याची सर्वात जास्त मदत होत असते.